तर मी आता आलो आहे मुंबई सेंट्रलला, पण मला व्हिडिओ करायला टाईम नाही भेटला. तर पुढं पोचलं तर तुम्हाला अपडेट देतच नाही. तर फायनली माझं प्लॅन झालं आहे ट्रिपचं. ते खूप दिवसानंतर प्लॅन झाला आहे माण्यासाठी जाण्याचा. तर मी निघालो आहे पनवेलवरून कुर्ल्यावरून मी पकडली ट्रेन मुंबई सेंट्रल. तर फायनली आता आम्ही निघालो ट्रेनमध्ये बसायला. पण ट्रेन पण दिसेलच माझ्या बाजूला ट्रेन आहे पश्चिम एक्सप्रेस. गाईस तर फायनली आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहे पश्चिम एक्सप्रेस. तुम्हाला सीट पण दाखवतो AC रूम. फायनली आमचं जेवण पण झालेलं आहे आणि गाडी थांबली स्टेशनला म्हणून ब्लॉग चालू करते, कारण की आम्ही कालच केले. रातचे 10 वाजले आणि आता मी पण झोपतो अर्ध्या तास. मित्रांनो सकाळी 7:30 झालेत आणि मी आता मथुरा स्टेशन जवळ. तुम्हाला मथुरा स्टेशन पण दाखवतो माझ्या मागे. आता मी फ्रेश झालो ना, फ्रेश होतो मग तुम्हाला पुढचा अपडेट देतो. सकाळी 10:30 वाजलेत आणि मी आता न्यू दिल्ली स्टेशनला पोचलो आहे आणि आमचा दुसरा दिवस ट्रेनमधला. माझ्या मागे बघा तुम्ही इकडे आमचे तुम्हाला ट्रेनचं बाजूचा व्ह्यू पण दाखवतो. मित्रांनो पानिपतला मी पोचलेलो आहे. दुपारचे 12:30 वाजले. हॅलो गाईस, तर फायनली आमचं 2 दिवसात प्रवास करून आम्ही अमृतसरला पोचलो आहे आणि आता पॅकेजचे मॅनेजर त्यांच्यावर जाऊ आम्ही आणि तिथनं आम्हाला हॉटेलला ड्रॉप करतील ते. मग हॉटेलला गेलं तुम्हाला अपडेट देतो. हॉटेल कसं आहे ते पण दाखवतो मला.
तर फायनली आम्ही रूममध्ये पोचलेलो आहोत. आमची रूम पण तुम्हाला दाखवेनच, बाहेरचा नजारा रूमचा, अशी रूम आहे ती. आणि आतली रूम तुम्हाला बघा त्यामागे. रातचे 9:30 झालेत ना, आताच आम्ही रूमवर पोचलो आणि आता नाश्ता करायला जाऊ. तर फायनली आमचं जेवण करून पण झालं. जेवण पण खूप चांगलं होतं. सर्व प्रकारच्या भाज्या पण होत्या आणि चिकन पण होतं आणि आईस्क्रीम पण आता घेतली आम्ही रूममध्ये खायला आलो. खूप छान होतं.